पुढची बातमी आहे डॉक्टरांनी काढलेल्या एका मूक मोर्चाची। धुळे येथील डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधात या घटनेचा निषेध म्हणून जुन्नर तालुक्यातील डॉक्टरांनी जुन्नर येथे एक मोर्चा काढला होता। जुन्नर येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून एक निवेदन यावेळी देण्यात आलं। केवळ संरक्षण कायदा करून उपयोग नाही तर त्यासाठी प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। डॉक्टर राऊत, डॉक्टर शेवाळे, डॉक्टर CG कुलकर्णी, डॉक्टर जोशी, डॉक्टर घाडगे आदी सर्वच डॉक्टर या मोर्चात सहभागी झाले होते। पाहुयात आमचे कार्यकारी संपादक सुरेश जिवाणी यांनी घेतलेला हा आढावा। रोहन यांच्यावर जो हल्ला झालेला आहे या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज जुन्नर येथे सर्वच डॉक्टर मंडळींनी निषेध मूक मोर्चा काढलेला आहे। माझ्यासोबत काही महिला डॉक्टर आहेत ज्या डॉक्टरांवर हल्ला झाला आहे हा प्रकार निंदनीयच आहे। माझ्यासोबत काही महिला डॉक्टर आहेत, काय वाटतंय त्यांना, काय त्यांच्या भावना आहेत, मॅडम आपण काय सांगाल? आता जो हा भ्याड हल्ला म्हणजे झालेला आहे डॉक्टरांवर तो अतिशय निंदनीय आहे। कारण डॉक्टर हे आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात आणि आमच्या महिलांच्या याच्यामध्ये तर डिलिव्हरी आहे म्हणजे प्रसूती आहे किंवा बाकीचे आजार संबंधित आहेत त्याच्यामध्ये स्त्रीच्या जीवनाला धोका हा कधीही मॅडम तुम्ही रुग्णांची अतिशय चांगली काळजी घेता याबद्दल धन्यवाद। मात्र रुग्णांच्या नातेवाईकांची अशी मानसिकता का होते, तुम्ही त्यांना आव्हान काय कराल? नाही, आम्ही त्यांना आव्हान असं करू की तुम्ही समजावून घ्या की जो काही प्रकार घडला त्याच्यामध्ये डॉक्टरांचा दोष आहे का, त्याच्यासाठी एक समिती स्थापन केलेली असते। तर त्यांनी जर असं झालं की डॉक्टरांकडनं कुठला निष्काळजीपणा झाला तर त्यावर तुम्ही दोष देऊ शकता, परंतु ॲट द सडन म्हणजे तुम्ही जागेवर जो निषेध किंवा जे हल्ला करता तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि अमानवी आहे। म्हणजे मॅडम अनेकदा रुग्ण डॉक्टरांकडून उपचार चांगला मिळाला नाही किंवा जास्त प्रमाणात बिल घेतलं गेलं असाही काही वेळेला रुग्णांचा समज होतो, आपण काय सांगाल? JTMPचे स्टँडर्ड रेट चार्ट ठरलेले आहेत, ते प्रत्येक डिस्पेन्सरीमध्ये लावलेले आहेत। त्याच्याबद्दल तालुक्यामधल्या, तरी मी तालुक्याबद्दल बोलते, तर सगळीकडे एक वाक्यता आहे, त्यामुळे कुठलाही पेशंट ह्याबद्दल क्लेम करू शकणार नाही। सगळ्या रुग्णालयामध्ये तुमचे दरपत्रक लावलेले आहेत त्याबद्दल कुणीही जुन्नरमध्ये तसं आम्हाला लावले नसेल तर तुम्ही आव्हान कराल? नाही, हे आव्हान करू आम्ही, पण हे आम्ही कंपल्सरी लावलेले आहेत। जर कोणाकडे चुकून नसेल किंवा हे झालं असेल तर ते हे करतील, पण जुन्नर तालुका मेडिकल असोसिएशननी ठरवल्या पद्धतीने सगळीकडे लावले गेलेले आहेत त्या पद्धतीचे दरपत्रके। धुळ्याच्या घटनेचा तुम्ही कुठल्या शब्दात निषेध व्यक्त कराल? जाहीर निषेध आहे, ह्याच्याबद्दल कुठले शब्द किंवा हे करायचे की नाही, म्हणूनच आम्ही बंद ठेवतोय। हा मूकमोर्चा आहे, ह्याच्यातून आम्हाला जे म्हणायचं आहे ते आमच्या युनिटीमधून कळून येते आहे। याच्यातून काही निष्पन्न नाही झालं तर पुढची काय स्टेप्स घ्यायची ते आमची IMA आणि जे काही बाकीच्या संघटना आहेत त्या मिळून ठरवू। आणि डॉक्टरांची नियमावली सुद्धा बदलेली यामध्ये जर असं कायदेशीर झालं नाही। एखादी जर इमर्जन्सी आली तर माझं असं म्हणणं की आधी पेशंटशी आम्ही कन्सल्ट करू की इमर्जन्सी आहे, याच्यात चांगलंही होऊ शकतं वाईटही होऊ शकतं आणि यानंतर आम्ही उपचार करू, कारण मग पेशंटला समजत नाही नक्की काय आहे आणि त्या अज्ञानापोटी असे गुन्हे घडतात। मागील आठवड्यामध्ये धुळे येथे डॉक्टर रोहन यांच्यावर रुग्णांच्या नातेवाईकांनी हल्ला केला, रुग्णावर चांगल्या पद्धतीने उपचार केला नाही असा समज रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आणि डॉक्टरांना बेदम मारहाण केली। डॉक्टरांना संरक्षण देण्यासाठी शासनाने कायदा केलेला आहे, कदाचित डॉक्टरची चूक असेल, रुग्णांच्या नातेवाईकांची चूक असेल, मात्र केवळ कायदे करून उपयोग नाही, तर त्या कायद्यांची अंमलबजावणी व्हावी, त्याचबरोबर डॉक्टरांनी सुद्धा रुग्णांना चांगली सेवा दिली जावी। माझ्यासोबत काही नागरिक आहेत, काय त्यांना या घटनेविषयी वाटते आपण त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊया। दादा, धुळे येथे एका डॉक्टरवर रुग्णांच्या नातेवाईकांनी हल्ला केला, म्हणजे त्या आमच्या नातेवाईकावर डॉक्टरनी चांगल्या पद्धतीने उपचार केले नाही असं समजून नातेवाईकांनी हल्ला केला होता, आपण काय सांगाल? नातेवाईकांनी जो हल्ला केला आहे कारण त्यांची व्यक्ती एक्सपायर झालेली आहे, आता त्यांना साहजिक तो राग येणारच आणि तिथे डॉक्टरही पण असे होते की अपंगत्व डॉक्टर ठेवलेले होते, डॉक्टरांचा सुद्धा त्या ठिकाणी हलगर्जीपणा दिसतोय आणि नातलगांचा मानवी गेल्यानंतर साहजिक राग येणारच ना। त्याच्या शासनाने दोन्हीकडून लक्ष ठेवलं पाहिजे, डॉक्टरही सुसज्ज ठेवले पाहिजेत आणि नातलगांनी पण असं बेड आलं कारण नको आता आपला नातलं गेला डॉक्टरला मारून का उपयोग। शक्यतो कुठलाही डॉक्टर आपल्याकडे दाखल झालेला रुग्ण दगावला जाऊ नये अशी पण काळजी घेतो, असं असतानाही अशा घटना घडतात, तुम्ही काय आवाहन कराल? ह्या ज्या घटना घडतात त्या चुकीच्या आहेत माझं मत आहे स्वतःचं, आणि अशा घटना घडू नये। आणि डॉक्टरचं काय असतं, दुसऱ्याचं जीवन जगवणं हे त्याचं कर्तव्य आणि त्याचं तो कर्तव्य पार पडत असताना एखादा पेशंट दगावलाच काय तर ती चूक कोणाची? डॉक्टराची समजू नका, तर ती चूक आपल्या आयुष्यात तेवढं समजून नातलगाने गं बसायचं, माझं स्वतःच मत आहे।
अनेकदा डॉक्टर मंडळी रुग्णांकडनं सेवेचे जास्त पैसे घेतात अशी तक्रार पण होते. वस्तुस्थिती आहे की नाही हे मलाही माहीत नाही, परंतु रुग्ण जी तक्रार करतात की आवाचे सव्वा पैसे डॉक्टर आकारतात, सेवा कधी कधी चांगली मिळत नाही. काय वाटतं आपल्याला? हे खरं आहे, हे सगळीकडे चालू आहे. हे आवाचे सव्वा डॉक्टर लोक पैसे उकळतात, त्याच्यावरती शासनाने कायदा करावा आणि त्यांना मर्यादा ठरवून द्यावा. प्रत्येक बाबतीत कुठल्या बाबतीतले किती पैसे घ्यायचे ते, आणि ते डॉक्टर लोक घेत नाहीत, पाहिजे तेवढे पैसे उकळतात. डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यामध्ये आपण जी सेवा देतो त्याचे दरपत्रक लावायचे असतात. अनेक डॉक्टरांचं म्हणणं आहे की असे दरपत्रक आम्ही लावलेले आहेत. काय वाटतं आपल्याला? चुकीचं आहे. आपण इथं जुन्नर तालुक्यामध्ये जाऊन तुम्ही पहा किती डॉक्टरांनी दरपत्रक लावलेत. एक तुम्हाला माहिती सांगतो, इथं शहराच्या तिथं त्याविषयी एक पेशंट आलं होतं. आदिवासी समाजाचा मुलगा होता तो, आणि त्यांनी पॉयझन घेतलं होतं. 50,000 रुपये डिपॉझिट घेतलं. मी ह्या आवाज हवा. आता तो जर सरकारी दवाखान्यात का ससून नेला असता तर मुलगा जगला असता. आता हे सांगा, मी आवाज दर घेणं नाही काही. शासनाने डॉक्टरांवर हल्ले होऊ नये म्हणून डॉक्टरांसाठी संरक्षण कायदा केलेला आहे. रुग्णांवर आपल्या नातेवाईकावर चांगल्या पद्धतीने उपचार झाला नाही, डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावला, असाही कधी कधी गैरसमज पण होऊ शकतो. डॉक्टर मंडळी चांगल्याच पद्धतीने उपचार देतात, मात्र असं का घडतं ही मानसिकता का निर्माण होते? शासनाने केवळ कायदा करून उपयोग नाही, तर याबाबतचं समुपदेशन होणं गरजेचं आहे. शासनाने आणि डॉक्टर मंडळीने की संबंधित विभागाने याबाबतची काळजी घेणं गरजेचं आहे. केवळ डॉक्टरांना मारून गेलेला रुग्ण परत येणार नाही, याबाबतची काळजी जर सगळ्याच विभागाने घेतली नाही तर भविष्य काळामध्ये अशा घटना निश्चित वाढू शकतात. धुळे येथे डॉक्टरांवर जो अमानुष आणि हिंसक हल्ला झालेला आहे त्याच्या निषेधार्थ जुन्नर तालुक्यातील सर्व पॅथीच्या डॉक्टरांनी हा मूकमोर्चा काढलेला आहे. डॉक्टरांवर हल्ले हे खरं तर होऊच नयेत. डॉक्टर हे सर्व पेशंटच्या सर्व प्रकारच्या आजारासाठी योग्य प्रकारची ट्रीटमेंट देऊन त्यांना बरे करण्यासाठीच असतात. त्याच्यामध्ये पेशंटचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये, त्यांना योग्य उपचार मिळावे हाच दृष्टिकोन असतो. पण कधीकधी गैरसमजामधून नागरिक आणि पेशंटचे नातेवाईक कायदा हातात घेऊन त्या गोष्टी करतायत. त्या गोष्टीचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रभर ह्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज जुन्नर तालुक्यातले आळेफाटा, नारायणगाव, जुन्नर, ओतूर ह्या सर्व झोनच्या डॉक्टरांनी लोकल लेवलला अशा प्रकारचे मोर्चे काढून त्या पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. आणि आत्ता तहसीलदार मॅडमकडं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत. डॉक्टर साहेब, डॉक्टरांसाठी संरक्षण कायदाही आहे, असं असतानाही अशा घटना घडतात. काय व्हायला हवं, काय सांगाल आपण? खरं तर पोलीस संरक्षण हे खाजगी हॉस्पिटलला सुद्धा मिळायला हवं. आणि जे नातेवाईक अशा प्रकारचे काही अनुचित प्रकार करत असतील तर त्यांना ताबडतोब पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशा प्रकारचं एक आमचं म्हणणं आहे. आमच्या रुग्णावर चांगल्या पद्धतीने डॉक्टरांनी उपचार केला नाही म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांची मानसिकता बिघडते आणि डॉक्टरांवर हल्ला करतात. तुम्ही अशा रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना काय आवाहन कराल? जर नातेवाईकांच्या काही समस्या असतील तर नातेवाईकांनी डॉक्टर किंवा त्याचे जे काही संघटनेचे जे काही लोक आहेत त्यांच्याबरोबर योग्य तो चर्चा करून जर खरोखरच काही चुकत असेल किंवा काही चुका जर काही होत असतील असं वाटत असेल तर त्या नजरेस आणून द्याव्यात, जेणेकरून डॉक्टरसुद्धा योग्य प्रकारच्या काळजी घेतील आणि याच्यामध्ये जे काही गैरसमजातून जे काही गोष्टी घडतात त्या गोष्टी घडणार नाहीत. निवेदन माननीय तहसीलदार आणि माननीय पोलीस निरीक्षक विषयी डॉक्टरांवर वारंवार होणाऱ्या मानसिक व शारीरिक हल्ल्यांबद्दल खेद, निषेध व संताप व्यक्त करणारे पत्र. नजीकच्या काळात डॉक्टरांवर काही कारणांमुळे वारंवार हल्ले होत आहेत. यात डॉक्टर, हॉस्पिटल व स्टाफ यांचे खूप नुकसान होत आहे.
आपला पेशंट पूर्णपणे बरा व्हावा असे सर्व डॉक्टरांना वाटत असते. उपकरणे, चाचण्या, अद्ययावत सुविधा, स्टाफ, सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस यापैकी एका दुसऱ्या गोष्टीच्या अभावामुळे व नाईलाजामुळे कधीकधी काही पेशंटना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारांसाठी इतरत्र नेण्यास सांगितले जाते. त्यात वावगे ते काय, सोयीसुविधा नसताना जर अत्यवस्थ पेशंट इलाज केला व त्याचे काही बरे वाईट झाले तर पेशंटचे नातेवाईक पेशंटला आम्ही पुढे पाठविले नाही यासाठी आम्हाला जबाबदार धरतात. आणि विशेष म्हणजे न्यायव्यवस्था आणि कोर्टसुद्धा. धाडस करून पेशंट बरा झाला तर ठीक, नाहीतर यात काय नवल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य लोकांकडून आम्हाला दिली जाते. हीच गोष्ट बाकी व्यवसायांसाठी लागू आहे का? एखादी मोटार इथे नीट होणार नाही असे सांगितल्यानंतर मुकाटपणे मोठी शहरे गाठणारी मंडळी अशा वेळी मूग गिळून गप्प बसतात. अमुक डिश आमच्या हॉटेलात नाही असे सांगितल्यावर व दुसरीकडे जा म्हटल्यावर कधी कुठल्या हॉटेलवाल्याला किंवा तत्सम व्यावसायिकाला मारहाण झालेली आपल्याला ऐकिवात आहे का? मोटार मेकॅनिक इंजिन खराब असल्यास गाडी बंद ठेवून ते दुरुस्त करतात, पण हृदय शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर हृदय सुरू ठेवून शस्त्रक्रिया करतात. हा फरक अशा वैद्यकीय कंटकांना कधीही समजणार नाही. समाज बिघडवणारे खूप कमी लोक असतात आणि घडवणारे सुद्धा, पण बघ्याची भूमिका घेणारे आणि तटस्थ राहणारे सर्वात जास्त लोक आहेत. त्यामुळे अशा आडामढेंग्या लोकांचे अशा वेळी फावते हे निवडणुकांवरून आपल्या सर्वांच्या लक्षात येतेच. प्रचंड मानसिक ताणतणावाखाली आणि दडपणाखाली तसेच सर्व गोष्टींची कायदेशीररित्या पूर्तता करून दवाखाने चालविणे ही सोपी गोष्ट नाही. दर 3 वर्षांनी बॉम्बे नर्सिंग ॲक्ट नावाच्या विविध गोंडस सर्टिफिकेट गोळा करणाऱ्या या अशा अमानुष ओढाताणीमुळे जर आपण विचार केला तर आपला कुठलाही आप्तजन डॉक्टर होऊ नये असेच आपल्याला वाटेल. पेशंट पूर्णपणे बरा करणे, पेशंटसाठी संशोधन करणे, उपाय शोधणे, बरा होत नसेल तर सल्ले घेणे, रात्री अपरात्री पेशंटना सेवा देणे, अभ्यास करणे, नॉलेज अपडेट करणे, यासाठी CME घेणे, फ्री कॅम्प घेणे, आर्थिक मदती करणे, गरिबांना फ्री ट्रीटमेंट देणे किंवा सवलती देणे, चांगले राहणे व दिसणे, मृदू भाषा वापरणे, अगदी समोरच्याने कशीही भाषा वापरली तरी रेकॉर्ड ठेवणे, फोनवर सल्ले देणे, या सर्व जबाबदाऱ्या आणि सामाजिक अपेक्षा पार पाडता जर वेळ मिळाला तरच आम्ही आमच्या कुटुंबियांकडे लक्ष देतो असेच आमचे जीवन असते. शरीर खिळखिळे व कमकुवत करणारे रस्त्यांवरील खड्डे, अशुद्ध पाणी, वाहन व्यवस्था, प्रदूषण, नियमांचे उल्लंघन या विरोधात कधी आपण त्या जबाबदार व्यक्तींना मारहाण झालेली ऐकली आहे का? किंवा कोणी यावर काही ठोस कारवाई केलेली आपण पाहिली आहे का? नाही, कारण हे लोक आपल्याला सापडत नाहीत आणि सापडले तरी त्यांना मारण्याची किंवा काही बोलण्याची आपल्यामध्ये हिंमत नसते, कारण लागे बांधे. नेहमीच सॉफ्ट टार्गेट म्हणून हिलवली जाणारी डॉक्टरांची मानसिकता व शारीरिकता आता बदलणार आहे. डॉक्टर म्हणून डिग्री घेतानाच प्रॅक्टिससाठीची सर्व पूर्तता सरकारनेच आम्हाला वास्तविकता करून द्यायला हवी. दर 3 वर्षांनी प्रमाणपत्रांसाठी चाललेली दलाली आम्हाला आता बघवत नाही. जर कोणी चुकत आहे असे आपल्याला वाटत असेल तर आपण कोर्टात जाऊन दाद मागू शकता, पण मारहाण व इजा करून कुठलाही प्रश्न सुटणार नाही. सुसंवाद होण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. सामाजिक बांधिलकी, नैतिकता व देवाणघेवाण याची जबाबदारी समाजातील सर्वच घटकांची आहे, फक्त डॉक्टरांची नव्हे. डॉक्टरांवरील हल्ल्यांसंदर्भात कायदाही आहे, पण आजवर अशा आरोपींना कठोर शिक्षा झालेली आम्ही कधी ऐकलेले नाही. एकीकडे वैद्यकशास्त्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना आमच्यावरच असे भ्याड हल्ले होत असतील तर जीवाच्या भीतीने साधे रुग्ण बरे करताना सुद्धा आमच्या अंगाचा थरकाप होऊ शकतो. सरकार, पोलीस व न्यायव्यवस्था यांनी त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या चांगल्या अंमलबजावण्या व कायदे अधिक सुयोग्य रीतीने वापरावेत व दैनंदिनी त्याचा परिपाठ घातला जावा. वैद्यकीय व्यावसायिकतेऐवजी सेवा हवी असल्यास सर्व समाजाची मानसिकता बदलणे अपरिहार्य आहे. साम दाम दंड भेद वापरून डॉक्टरांचे कौशल्य वापरले जाऊ शकत नाही. अहोरात्र मेहनत केल्यामुळे डॉक्टरांची सहनशक्ती प्रचंड असते. मारहाण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर द्यायचे झाल्यास आम्हाला ते शक्य आहे, पण त्यामुळे मोठे सामाजिक अराजक माजू शकते. डॉक्टरांवर हात उगारणाऱ्यांना अजामीनपात्र कमीत कमी 3 महिने तुरुंगवास व्हावा, तेही कशाचाही विलंब न होता व कुठलाही पुरावे नसताना सुद्धा. सर्वांनी यावेळीच ठोस पावले उचलावीत, जेणेकरून डॉक्टरांना बिनदिक्कत वैद्यकीय सेवा देता येईल आणि गोरगरिबांचे कल्याण करता येईल. फक्त पोकळ आश्वासने न देता ठोस कारवाई हवी आहे व या निवेदनास उत्तर म्हणून केलेली नियमावली व सुरक्षा व्यवस्था किंवा नियम हे 15 दिवसांच्या आत आमच्या सर्व असोसिएशन
जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन, त्याचप्रमाणे JTMPA ट्रस्ट आणि इंडियन मेडिकल असोसिएशन या सर्वांना आपण कळवावे ही नम्र विनंती. मॅडम, डॉक्टरांनी तुमच्याकडे निवेदन दिलेलं आहे, याची पुढची कार्यवाही काय असेल? हे निवेदन जे आता जुन्नर तालुका मेडिकल पॅसेंजर असोसिएशन दिलेलं आहे ते आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे आता पाठवत आहोत आजच. त्याच्यावर त्यांच्याकडून मार्गदर्शन त्या पद्धतीनं पोलीस स्टेशनच्या शासन स्तरावर त्याचं पोलीस स्टेशनचं कार्यवाही होण्यासाठी आम्ही आमच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेबांना पाठवणार आहोत. त्यांच्यामार्फत आपल्या ह्या सर्व निवेदनातील जो आशय आहे तो शासनामार्फत आम्ही पाठवतो. डॉक्टर रोहन यांच्यावर 8 दिवसापूर्वी हल्ला झाला. हा हल्ला निश्चित निंदनीय आहे. मात्र असे हल्ले का होतात, रुग्णांच्या नातेवाईकांची मानसिकता का होते, या हल्ल्याचं आपण कधीही समर्थन करणार नाही. मात्र अशा प्रकारचे हल्ले का होतात याबाबतचेही त्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डॉक्टरांना सरकारी कवच कुंडल आहे. डॉक्टर मंडळीकडनं काही चुकतंय का, रुग्णांच्या नातेवाईकांकडनं काही चुकतंय का? आज या धुळे येथील घटनेचा जुन्नर येथील सगळीच डॉक्टर मंडळी निषेध व्यक्त करतात. माझ्यासोबत डॉक्टर सदानंदजी राऊत आहेत. आपण त्यांना विचारत, सर आपण आज मोर्चा काढताय, यामागचं नेमकं कारण काय आहे? धुळे येथील डॉक्टर रोहन माफुनकर यांच्यावर मागील आठवड्यात अतिशय अमानुषपणे हल्ला केला. रुग्णांच्या नातेवाईकांनी केवळ रुग्णालयात न्यूरोसर्जन उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्यावर हल्ला केला. त्यांचा डॉक्टरांचा काही याच्यामध्ये दोष नव्हता. एक अपघात झालेला रुग्ण धुळे येथील गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आणि डॉक्टरांनी तपासून प्राथमिक तातडीचे उपचार करून नातेवाईकांना सल्ला दिला की आमच्या रुग्णालयात CT स्कॅन आणि न्यूरोसर्जन नाही आहे, तुम्ही रुग्णाला जास्त सुविधा ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी हलवा. एवढ्या गोष्टीचा, साध्या गोष्टीचा राग येऊन नातेवाईकांनी डॉक्टरांना अमानुषपणे हल्ला केला आणि त्यांच्यावर गंभीर इजा झालेली आहे. त्यांच्या मेंदूला मार लागलेला आहे आणि डावा डोळा पूर्णपणे गंभीरपणे डाव्या डोळ्याला इजा झालेली आहे. अशा पद्धतीचे हल्ले संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेल्या आठवड्यात नाशिक येथे आणि मागील 2च दिवसापूर्वी सायन येथील निवासी डॉक्टरांवरही अशा प्रकारे हल्ला करण्यात आला आणि ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. 2000 सालापासून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचं प्रमाण हे हळूहळू वाढत गेलं. म्हणून डॉक्टरांच्या संघटनेनं, इंडियन मेडिकल असोसिएशननी मागणी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने 2010 साली डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट निर्माण केलेला आहे. परंतु दुर्दैवानं शासनानं याची पुरेपूर काळजी न घेतल्यामुळं हा कायदा फक्त कागदावरच राहिलेला आहे आणि त्याची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी अशा घटना झाल्यानंतर गांभीर्यानं केली जात नाही आणि म्हणून या घटना वारंवारपणे वाढत आहेत. आणि या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील इंडियन मेडिकल असोसिएशन असो, आयुर्वेदिक असोसिएशन असो, होमिओपॅथिक असोसिएशन असो किंवा फार्मासिस्ट असोसिएशन असो, या सर्वांनी शासनाचं लक्ष या गोष्टीकडे वेधण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी कडक व्हावी म्हणून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढलेले आहेत. या घटनेचे पडसाद फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्येही पडलेले आहेत. झारखंड, तामिळनाडू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चे निघालेले आहेत आणि त्याच गोष्टीचा एक भाग म्हणून जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, जुन्नर तालुक्यातील आयुर्वेदिक डॉक्टर्स, होमिओपॅथिक डॉक्टर्स या सर्व संघटनांनी एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करायचं ठरवलं आहे आणि आज तालुक्यातील सर्व डॉक्टर आपले दवाखाने पूर्णपणे कडकडीतपणे बंद ठेवणार आहेत. डॉक्टरांसाठी शासनाने डॉक्टर संरक्षण कायदाही केलेला आहे. असे वारंवार हल्ले होत आहेत. केवळ निषेध मोर्चा काढून किंवा या घटनेचा निषेध करून हा प्रश्न सुटणार आहे का? आपली मागणी काय राहील आणि शासनाने काय करायला हवं? मुळात जे आत्तापर्यंत जे हल्ले झालेले आहेत जास्तीत जास्त ते जे निवासी डॉक्टर आहेत सरकारी रुग्णालयात त्या ठिकाणी जास्त होतात. शासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे की जी सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत ही अद्ययावत उपकरणांनी युक्त करणं, तिथं तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा जास्त प्रमाणात वाढवणं. सुरुवातीला जर गंभीर रुग्ण एखाद्या शासकीय रुग्णालयात गेला तर तिथं फक्त एक शिकाऊ डॉक्टर, इंटर्न डॉक्टर किंवा निवासी डॉक्टर यांनाच फक्त या रुग्णाच्या नातेवाईकांना तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यामुळं या आधुनिक सुविधा ज्या उपलब्ध नसल्यामुळं त्या ठिकाणी अशा प्रकारच्या भावनांचा भडका होऊन रुग्णांचे नातेवाईक हल्ला करण्याची शक्यता असते. त्यामुळे एकतर शासनानं या ठिकाणी सर्व डॉक्टरांना उपचार करताना क्षणी जिथं इमर्जन्सी विभाग आहे अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमून डॉक्टरांना संरक्षण देणं हे गरजेचं आहे आणि इतर ज्या उणिवा आहेत, अद्ययावत उपकरणं आहेत, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्ध आहेत, या उपलब्ध करून देण्यासाठी जर प्रयत्न केले तर या घटना शासकीय रुग्णालयात टाळल्या जातील असं मला वाटतं. सर, डॉक्टर एक ग्राहक सेवा आहे. रुग्णांना चांगली सेवा मिळाली नाही म्हणून नातेवाईकांचा राग व्यक्त होतो, रुग्ण चिडतात. रुग्णांची कदाचित ही चूक पण असेल, पण तुम्ही अशा रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना काय आव्हान कराल? रुग्णांना सांगायचं एक महत्त्वाची आव्हान आहे असं की अशा गोष्टी वारंवार घडू नयेत म्हणून काळजी घेतली पाहिजे आपण. आणि आपण एखाद्या डॉक्टरांकडे जातो
त्यावेळी डॉक्टर आपल्याला प्रामाणिकपणे त्याच्याकडे ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्यांच्या प्रमाणात तो आपल्याला उपचार करून योग्य ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळी फक्त भडकून उपयोग नाही. अनेक रुग्ण दारू पिऊन गाडी चालवतात, त्यांचा अपघात होतो किंवा दारूसारख्या व्यसनामुळे त्यांना लिव्हर सिरोसिस होतं, त्यांचं लिव्हर बदलावं लागतं. हृदयविकारासारख्या अनेक घटना गांभीर्यानं आणि अचानक होतात. कोणत्याही प्रकारची काळजी रुग्ण घेत नाहीत. या सगळ्या गोष्टींकडे नातेवाईक दुर्लक्ष करतात आणि डॉक्टरांकडे गेल्यावर मात्र रुग्ण 100% वाचलाच पाहिजे अशा अपेक्षा करतात. ह्या थोड्याशा अवस्था आहेत. जरी तंत्रज्ञान वाढलं असलं तरी या सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणीच उपलब्ध होतील असं काही नाही आहे. आणि दुसरा रुग्णांचा राग असतो की बिलांवर, परंतु ह्या ज्या आधुनिक सुविधा आपल्याला पाहिजेत, हृदय शस्त्रक्रिया करायची, एन्जिओप्लास्टी करायची, लिव्हर बदलायचं आहे किंवा एखादा नी जॉईंट बदलायचा, हिप जॉईंट बदलायचा आहे, यासाठी ज्या सगळ्या आधुनिक सुविधा लागतात, त्यासाठी जी उपकरणं लागतात ती महागडी आहेत. त्यामुळे रुग्णसेवेचा खर्चसुद्धा एकंदरीत वाढलेला आहे. त्याचा राग डॉक्टरांना धरून काय उपयोग नाही. हॉस्पिटलच्या बिलात डॉक्टरांचं जे बिल आहे तपासणीचं किंवा कन्सल्टेशन इमर्जन्सी सर्व्हिसचं, हे हॉस्पिटल बिलाच्या साधारणतः 10% सुद्धा नसतं. 100% बिल ज्या हॉस्पिटलमधल्या इतर सुविधा आहेत त्याच्यावर असतं. त्यामुळे त्याचा राग डॉक्टरांवर धरण्यात काही नातेवाईकांनी अर्थ नाही आणि या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. जर आपल्याला चांगले उपचार पाहिजे तर त्यासाठी आपण खर्च केला पाहिजे आणि त्यासाठी वेळीच जागरूकता जर रुग्णांनी किंवा व्यक्तींनी आपला इन्शुरन्स उतरवला तर त्याचा निश्चितपणे फायदा एकंदरीत खर्च किंवा एकदम येणारा आर्थिक ताण कमी होण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जी काही खबरदारी आहे ती आपण निश्चितपणे घेतली पाहिजे आणि मग असे प्रसंग टाळता येतील. डॉक्टर मंडळी रुग्ण बरा व्हावा अशीच काळजी घेत असतात. कुठल्याही डॉक्टरला आपल्या दवाखान्यामध्ये दाखल झालेला रुग्ण त्याचा मृत्यू व्हावा अशी अपेक्षा नसते. मात्र त्याचे नातेवाईक कारण नसताना अशा पद्धतीचे उद्रेक करून डॉक्टरांना अडचणीत आणणं किंवा स्वतःही अडचणीत आणणं आणि कायदा हातात घेणं हे उपयोगाचं नाही. शासनाने केवळ कायदा करून उपयोग नाही, तर या संदर्भामध्ये समुपदेशन होणं गरजेचं आहे. कॅमेरामन लक्ष्मण दातकडेसह सुरेश वाणी, आपला आवाज, जुन्नर.